अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्त दत्त देसी हो. आतापर्यंत आपण गोरक्षकी वगैरेचे अनेक भाग माझे श्रवण केले. आता आजचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये कानिफनाथांनी काय युक्ती सांगितली हे तर आपण पाहिलं, परंतु ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी जालंधरनाथांना बाहेर काढतायत हा फार रहस्यमय असा प्रकारचा भाग आपण आजच्या या दत्तगुचाच्या माध्यमातून गोरक्षकी वगैरे नावाच्या या भावार्थाच्या माध्यमातून पाहणार आहोत. दत्तदेसी हो, त्या राजाने कानिफनाथाने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अगदी आपल्या सारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या जे काही मूर्त्या आहेत तर त्या मूर्त्या स्वतः सारख्याच बनवून घेतल्या. पंचधातूंच्या मूर्त्या, सोनं असेल, लोखंड असेल, पितळ असेल, कासं असेल, अशा पद्धतीने रूप असेल, 5 प्रकारचे 5 धातू त्याच्या मूर्त्या त्या राजाने बनवून घेतल्या. आणि बनवून घेतल्याच्या नंतर आता प्रत्यक्ष कार्यवाहीला चालू करायचं आहे. आणि मग काय केलं, त्या कानिफनाथांनी त्या दिवशी सकाळी एक सुमुहूर्त पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर गोपीचंद राजा आहे, मैनावती राणी म्हणजे गोपीचंदाच्या आई सोबत आहे, कानिफनाथ महाराज आहेत आणि सर्वजण त्या ठिकाणी हातामध्ये जे काही टिकाव असेल किंवा कुदळ असेल आणण्यासाठी हातामध्ये गोपीचंद राजाने घेतलं. आणि कानिफनाथाने काय केलं, चिमूटभर भस्म घेतलं आणि त्याच्यावरती चिरंजीव मंत्राचा प्रयोग केला आणि तो राजाच्या कपाळी लावला एक संरक्षण म्हणून. आणि त्या ठिकाणी ते तिघ जे आहेत तर ते तिघजण ज्या ठिकाणी जालंधरनाथांना पुरून टाकलं होतं तर त्या ठिकाणी हे तिघ पण आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर प्रत्यक्ष आता जालंधरनाथांना बाहेर काढण्यासाठी त्या खड्डा खांदायचा आहे. आणि असं असल्याच्या नंतर जे काही कानिफनाथ महाराज आहेत तर ते कानिफनाथ महाराज गोपीचंद राजाला सांगतात, अरे राजा आहे काय कर म्हणे, हा जो काही पुतळा आहे सोन्याचा तर हा पुतळा तू त्या खड्ड्याच्या काठावरती आधी मांड. आणि मांडल्याच्या नंतर काय कर म्हणे, तू ज्यावेळेस पायला गाव घालशील त्यावेळेस एक तर 11 वर्ष झाले जालंधरनाथ महाराज ते जिवंत आहेत, योगीत न ते योगी हा मरत नसतो, योगी जिवंत असतात, त्यांच्या संपूर्ण शरीरावरती ताबा असतो आणि म्हणून ते जिवंत आहेत. त्यांनी जर आतमधून जर हाक मारली तर त्यांना सांग मी गोपीचंद राजा आहे आणि लगेच तू बाजूला हो, कारण की काही घडू शकतं, काय घडेल मला माहित नाही परंतु काही घडू शकतं असा एक माझा मानस आहे किंवा माझा एक अंदाज आहे. संत आहेत ते, संताची भाषा संताला कळते आणि संत काय करणार आहेत हे संतालाच कळतं. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी जो गोपीचंद राजा आहे तर कानिफनाथ ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तो आता करायला तयार आहे, कारण की धास्ती घेतलेली गोपीचंदाने. आणि संताला शरण केल्याशिवाय आता पर्याय नाही, नाहीतर काही होऊ शकतं, आपल्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. इतकी भयान अशी परिस्थिती त्या गोपीचंदावरती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी गोपीचंद म्हणले ठीक आहे म्हणे महाराज, दर्शन वगैरे घेतलं कानिफनाथांचं आणि त्यांनी पहिला घाव त्या खड्ड्यावरती टाकला जिथं जालंधरनाथ पुरले होते. पहिला घाव त्या ठिकाणी टाकला आणि टाकल्याच्या नंतर आतमधून आवाज आला, या ठिकाणी घाव घालणारा कोण रे तो, जर गोपीचंद राजा असेल तर जळून भस्म होईल. एवढ्यात गोपीचंदाने पळ काढला आणि जालंधरनाथाचे शब्द, तो आवाज त्या खड्ड्याच्या बाहेर येतो ना येतो तोच त्या काठावर ठेवलेला जो काही सोन्याचा पुतळा होता दत्तदेसी हो क्षणार्धात जळून खाक झाला. संतांचा राग एवढा भयान असतो, साधूचा राग एवढा भयान असतो, ब्रह्मांड सुद्धा ते जाळू शकतात एकदा जर रागवले तर. आणि ब्रह्मांड सुद्धा शांत करू शकतात, सुखावू शकतात प्रसन्न झाले तर. म्हणून साधूंना त्रास देणं चुकीचीच गोष्ट असते, परंतु कधी कधी चुकीची संगत, चुकीचं
गैरसमज आणि याच्यामधून साधूला त्रास देणारी वृत्ती या समाजामध्ये फोफावते. असो, तर त्या ठिकाणी गोपीचंद राजा पाहतोय, म्हटलं मी जर या ठिकाणी असतो, कानीनाथ जर नसते तर माझं तर हाडूक सुद्धा दिसलं नसतं इथं, पूर्णतः राग झाली असती. मला माहित नव्हतं जालंधरनाथ महाराज एवढे तापट स्वभावाचे आहेत, एवढे तपस्वी आहेत. आणि मग पुन्हा दुसरा पुतळा त्या खड्ड्याच्या काठावरती ठेवला. पुन्हा त्याने दुसरा घाव घातला, खड्डा खांदायला चालू केलेला आहे. पुन्हा जालंधरनाथ महाराज म्हणतायत, कोण रे तो खड्डा खांदणारा, जोही कोणी असेल जळून भस्म हो. दुसराही पुतळा जळाला. तिसरा त्या ठिकाणी पुतळा मांडला. पुन्हा गोपीचंदाने खड्डा खांदायला चालू केली. आणि खड्डा खांदायला चालू केल्याच्या नंतर पुन्हा खड्ड्यामधून आवाज आला, कोण रे तो, खड्डा अजूनही खांदतोयच काय, जो कोणी खड्डा खांदणारा असेल जळून लगेच भस्म होईल. तिसराही पुतळा जळाला. चौथा पुतळा मांडला खड्ड्याच्या काठावरती. खड्डा बराच खाली गेला होता. गोपीचंद राजा खड्ड्यामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर जालंधर बोले, गोपीचंद सांगे घाव घाल तसे लोह मरतो. आणि जालंधरनाथ म्हणतात, अरे अजून तू खांदतोयस का, अजूनही खांदतोयस, तुला सांगितलेलं कळत नाही का. आणि मग जो कोणी खांदणारा असेल जळून भस्म होईल असं सांगतायत जालंधर महाराज. असं म्हणतायत, शाप देतायत. अगदी क्रोधाविघ्न होऊन त्या ठिकाणी आतमधून त्या हाक मारतायत. आणि असं ऐकल्याच्या नंतर पाचवा पुतळा तो पण जळून भस्म झाला. आणि भस्म झाल्याच्या नंतर जालंधर शापे मूर्ती भस्म होत, गरतावत करीत रावराना. जालंधर जो काय आहे, जालंधर जे नाथ आहेत, तर ते जालंधर नाथ महाराज त्या ठिकाणी शाप देत आहेत आतून. आणि शाप दिला की इकडं मूर्ती जळून भस्म होते. फक्त शब्दांमध्ये संताची ताकद असू शकते. तिथं काय म्हणतात ना, काडीपेटी न्यायची गरज नाही, तिथं कुठं थिनकी टाकायची गरज नाही. शब्दामध्ये संताची एवढी ताकद असू शकते की एवढ्या जे काही वेगवेगळ्या धातूंच्या ज्या मूर्त्या केलेल्या आहेत, पंचधातूंच्या मूर्त्या केलेल्या आहेत, तर त्या सुद्धा जळून भस्म होऊ शकतात. आणि म्हणून तरीही तो गोपीचंद राजा मागा हटला नाही, कारण की कानिपनाथ पाठीशी आहेत ना. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. कानिपनाथांनी पाठबळ दिलं. संत ज्यावेळेस पाठीशी असतात ना, त्यावेळेस जगात भ्यायचं कारण नसतं, अजिबात भ्यायचं कारण नाही. पण संत ज्यावेळेस नसतात, आपलं समाजामध्ये काही काही माणसं म्हणतात, तुम लवडो हम कपडे संभलते है. आणि ज्यावेळेस खरी परिस्थिती येते ना, त्यावेळेस हे सगळे पळून जातात. लढणारा पुढे असतो, माग पाहतो तर सगळे काय, विरात वीर दौडले सात. कथा तुम्हाला छत्रपतींच्या काळातली माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक दिवस तर पुण्यामध्ये असं झालं, चोरांचं टोळकं इतकं मोठं त्या महानगरामध्ये एवढं मोठं जमा झालं एकत्र. आणि तिथं जे काही पोलीस शिपाई वगैरे होते काम करणारे, तर पोलीस शिपाई त्या ठिकाणी पळून गेले. काय ते संरक्षण करणार, काय की अशी माणसं असतात भित्री, स्वतःवर बेत ना, त्यावेळेस त्यांना ड्युटी कळत नाही, आपली कर्तव्य काय बाजवायचं हे कळत नाही, फक्त ते जीव वाचवायचं पाहतात. अशी समाजामध्ये व्यवहारामध्ये माणसं आपल्याला भेटतात काही काही. परंतु संत हे भीत नाहीत. त्यांनी एकदा जर वचन दिलं ना, तर ते वचन सांभाळतात. आणि म्हणून ते संत असतात. आणि म्हणून त्यांचं समाध्या, त्यांचं उत्सव, त्यांचं नाव, त्यांचं नामस्मरण, त्यांचं भक्तगण, त्यांचा नावलौकिक, त्यांची प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी आज तर गायच चालू आहेत, चंद्र सूर्य असेपर्यंत चालू आहेत. आणि मग त्या ठिकाणी जालंधरनाथांना बाहेर काढण्यासाठी जरी काही घडलं तरी गोपीचंदाच्या पाठीशी कानिपनाथ होते, जालंधरनाथाचे प्रिय शिष्य होते. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी गोपीचंदाला आता कसलीही भीती नव्हती. आणि म्हणून जालंधर शापे मूर्ती भस्म होत, गरताऊत करीत रावराना. जालंधर तिकडून शाप देत होते, मूर्त्या इकडे भस्म होत होत्या, परंतु तरीही गोपीचंद राजा जिवंत होता. आणि त्या ठिकाणी तो त्या मूर्तीमधून, त्या खड्ड्यामधून जालंधरनाथांना काढण्यासाठी त्या खड्ड्या काढण्याचं काम त्या ठिकाणी करत होता. तर तसे हो, जालंधरनाथ पायी करते आणतो, कानिपा शरण त्याशी जातो. जालंधरनाथाला प्रश्न पडला,
अरे माझा राग एवढा भयाने या ब्रह्मांडाला सुद्धा मी क्षणार्धात जाळू शकतो एका वाक्यामध्ये. आजपर्यंत मी याला 5 वेळेस शाप दिला, 5 वेळेस माझ्या रागाने काही बाई याला बोललो, परंतु अजून हा जळाला नाही, तरी हा खांदतोय. नेमका खांदणार कोण आहे? त्याने प्रश्न केला. नेमका कोण आहेस तू? खांदणार कोण आहे? त्यावेळेस कानिफनाथ महाराज म्हटले, अहो जालंधरनाथ गुरुवर्य, मी कानिफ आहे आणि माझ्यासोबत गोपीचंद राजे आहे, मैनावती राणी या ठिकाणी आलेली आहे आणि मी तुमचा शोध घेत घेत या ठिकाणी आलो आणि मला कळालं की माझ्या गुरुवर्यांची ही अवस्था या घोड्याच्या लिदीमध्ये खोल खड्ड्यामध्ये गोपीचंद राजाने पुरून टाकलेले आणि तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आणि मग त्या ठिकाणी जालंधरनाथ म्हटले, अरे एवढा खाटाटोप कशाला करायचास? कानिफा तू आहेस आणि तुझ्या युक्तीने गोपीचंद मला बाहेर काढतोयस. मला आनंद झाला, मला आनंद झाला. माझा शिष्य मला आज भेटतोय आणि त्याच्यामुळं या गोपीचंद राजाला मी असं कीर्तिपद देऊन टाकतो की तो चंद्र सूर्य तारे असेपर्यंत अमर राहील. कारण की कानिफा तुझा अनुग्रह त्याच्यावरती, तुझं पाठबळ त्याच्या पाठीशी. आणि म्हणून या ठिकाणी मी या राजाला सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद देऊन टाकतो. पहा, संत पाठीशी असतात, संतांचा आशीर्वाद पुन्हा भेटतो. डबल धमाका ऑफर या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. हे जर आधी सांगितलं असतं जालंधरनाथांना तर एवढ्या गोष्टी, एवढी पुतळे जळाली नसते. परंतु काही गोष्टी अगदी राग ज्यावेळेस शांत होतो ना माणसाचा, त्यावेळेस संत हे मनुष्य देहानेच असतात. मनुष्य स्वभावाचे गुण त्यांच्यामध्ये असतातच, नाही असं नाही. वृत्तीने ते जरी संत असले तरी जे काही देहधर्म आहे तर देहधर्म त्यांना सुद्धा चिटकलेला असतो आणि म्हणून ते सुद्धा माणसंच असतात. आणि त्याच्यामुळं राग ज्यावेळेस सर्वसामान्य आपण पाहतो, त्याचा आता राग जरा शांत होऊ दे, मग त्याला आपण समजून सांगू असं आपण म्हणतो. तर त्या पद्धतीने जालंधरनाथाचा आता राग थोडा कुठेतरी मावळलेला होता आणि म्हणून त्यांना सुद्धा प्रश्न पडला की अरे मी एवढा शाप देतोय, एवढा क्रोध पूर्ण शब्द या ठिकाणी मी वापरतोय, पण तरी देखील या ठिकाणी हा व्यक्ती मरायला तयार नाही, जळायला तयार नाही, तरी हा खांदतोय. नेमका हा आहे तरी कोण? आणि मग असं म्हटल्याच्या नंतर कानिफनाथ महाराज सांगतायत, मी आहे गुरुवर्य, तुमच्या शोध कार्य करत करत तुम्हाला शोधत या ठिकाणी मी आलेलो आहे. गोपीचंदाने तुम्हाला अशा पद्धतीने या अवस्थेमध्ये पुरून टाकलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलोय. आणि मग जालंधरनाथ म्हणतायत, कानिफा तूहीच होय, मला आनंद झाला तू आलास आणि तुझ्या अनुग्रहातून, तुझ्या युक्तीने, तुझ्या ज्ञानातून गोपीचंद मला बाहेर काढतोय. म्हणजेच गोपीचंद आता चांगला सुधारलेला आहे. आणि जालंधरनाथांनी कळालं हा चांगला सुधारलेला आहे. एक नाथपंथी योगी याच्या सोबत येतो म्हणजे नक्कीच हा नाथपंथांकडे गेला असेल. नाथपंथी तसं कोणाकडे जात नाहीत, त्यांना शरण गेल्याशिवाय. नाथपंथांकडे जावं लागतं, त्यावेळेस ते जगातलं कुठलंही ऐश्वर्य तुम्हाला देतील, परंतु आधी शरणागत व्हावं लागतं. आणि म्हणून गोपीचंदावरती सुद्धा प्रेम या ठिकाणी जालंधरनाथाने दाखवलंय. जेवढा काही राग होता फक्त कानिफनाथांच्या मध्यस्थीमुळं जालंधरनाथांचा पूर्ण राग या ठिकाणी मावळलेला आहे. आणि गोपीचंदाला ते म्हणतायत, अरे गोपीचंदा, तुझं जे काही कीर्ती आहे तर ती कीर्ती चंद्र सूर्य तारे अशापर्यंत अमर राहो, मी तुला आशीर्वाद देतो. आणि एवढी तस्ती कशाला घेताय? मग जालंधरनाथाने काय केलं? जालंधरनाथ पायी करते आणतो, कानिफा शरण त्याचे जातो, शिष्या ते आलिंगी गुरुसी वंदिती, गोपीचंद देवी माता मैना. आणि झालंय असं, जालंधर शापे मूर्ती भस्म होत, करता उत्करित रावणाना. तो गोपीचंद जो राजा होता तर तो खड्डा खांदत होता. जालंधरनाथ म्हटले, आता तुम्ही तुमचे प्रयत्न पास करा. अरे आम्ही नाथपंथी योगी, शाबरी विद्येचं वैभव आमच्याकडे, आणि एवढं सगळं काय असताना सामर्थ्य तुम्ही खाण्याचा कशाला त्रास करून घेताय? मग त्यांनी शक्रास्त्र योजलं आणि जे काही वज्रास्त्राने घोड्याची जी अशी किंवा जे वरची सगळी काही जमीन वगैरे जी आहे ती अशी तरंगून ठेवलेली होती जालंधरनाथांनी आपल्या मस्तकावरती, तर ती तरंगलेली सगळी काही जमीन अशी आपोआप त्यांनी बाजूला केली
आणि बाजूला केल्याच्या नंतर त्या खाचीमधून, त्या खोल गर्तेमधून, त्या खोल अशा खड्ड्यामधून जालंधरनाथ असे आपोआप असे वरती आलेले आहेत. आणि त्या खड्ड्याच्या वर आल्याच्या नंतर कानिफनाथांनी जालंधरनाथांना पाहिलं. एवढा आनंद झाला, मनोमन कानिफनाथ एवढे आनंदले, गगनात आनंद मावेना. अहो काय सांगायचं, आता आनंदाला पारावरच उरला नाही. आणि जालंधरनाथांना कितीतरी वर्षानंतर अगदी 12 ते 13-14 वर्षाच्या नंतर जवळपास कानिफनाथांनी त्या ठिकाणी आपल्या गुरुवाऱ्यांना पाहिलं. अहो आनंदाश्रू एवढे घळाघळा डोळ्यातून वाहायला लागलेत. सदगदित अंतकरण झाले. गुरूंची भेट झाली. गुरुचरण पाहिल्याच्या नंतर शिष्याला एवढा आनंद होतो. जालंधरनाथ पाहि गर्ते आणतो, कानिफा शरण त्याशी जातो. आणि कानिफनाथ शरण गेल्यामुळे गोपीचंद आहे मी आलोय वगैरे सांगितल्यानंतर जालंधरनाथांनी गोपीचंदाला तर क्षमा केलीच, परंतु स्वतः अशा पद्धतीने बाहेर आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर शिष्यांते आलेनी गुरुसे वंदिते गोपीचंद देवी माता मैना. आणि आपल्या प्रिय शिष्याला कानिफनाथाला तब्बल 13 ते 14 वर्षानंतर जालंधरनाथांनी आलिंगन दिलेले. आणि आलिंगन दिल्याच्या नंतर कानिफनाथांनी आपल्या गुरुचरणावरती वंदन केलेलं आहे. आपलं जे मस्तक आहे, मस्तक ही चरणावरती, अशा पद्धतीने त्या संतांच्या आपल्या गुरुवाऱ्यांच्या चरणावरती त्यांनी मस्तक ठेवलेले. आणि गोपीचंद राजे सुद्धा त्यांना शरण गेलाय, जालंधरनाथांना शरण गेलाय. आणि तुम्ही एवढे वैराग्य संपन्न असाल, वैराग्य वैभव तुमच्याकडे एवढं असल असं मला वाटलं नव्हतं. कारण की एक कंगाल आणि दरिद्री अशा प्रकारचा असणारा जालंधरनाथ आमच्या राज्यामध्ये आला. आणि माझ्या आईने त्याचे गुरुमंत्र घेतला. काय तो जालंधरनाथ होता, कंगाल होता, दरिद्री होता, आणि तो माझ्या आईचा गुरु कसा असू शकतो. परंतु तुमचा शिष्य एवढा महान असू शकतो, एवढं वैभव त्याच्याकडे असू शकतं. हे पाहिल्याच्या नंतर मला पहिल्यांदा कळालं की ज्या शिष्याचं एवढं वैभव असेल, त्याचे गुरु किती वैभवशाली, वैराग्य वैभव त्यांच्याकडे असेल. आणि म्हणून जालंधरनाथ महाराज, माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हाला अगदी संशयाने कुणीतरी माझ्या कानामध्ये किलमिश कालवलं आणि त्याच्यामुळं या सगळ्या काही गोष्टी घडल्या, म्हणून तुम्ही मला माफ करा. गोपीचंदाने सुद्धा त्या ठिकाणी शरणागती घेतली. जालंधरनाथांना शरण गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मैनावती जी माता होती गोपीचंदाची, तर ती मैनावती गोपीचंदाची माता जालंधरनाथांना काय म्हणते, अहो एखादा लोभी माणूस असावा, धनलोभी असावा, म्हणजे 2000ची नोट एखाद्या लोभी माणसाच्या पाकिटामध्ये असावी. किती? 2000ची नोट आता पाहायला भेटत नाही, परंतु आहे असं समजून घ्या. 2000ची नोट एखाद्या लोभी माणसाच्या, धनलोभी, इतका लोभ त्याला धनाचा की त्याला पैशाशिवाय होतच नाही. आणि ती 2000ची नोट ते कधी मोडणारच नाही. अशी काही काही माणसं असतात. तर अशी माणसं धनलोभी समजा कोणीतरी आहेत, आणि त्या माणसाचं ती 2000ची नोट कुठेतरी हरवून जावी, आणि त्याला ज्या पद्धतीने दुःख होतं. किंवा एखादा आंधळा माणूस आहे, आंधळा, त्याला काहीही दिसत नाही, आणि आंधळ्याला शेवटी पर्याय म्हणजे काठी. आंधळ्याची काठी आपण म्हणतो ना, आंधळ्याला काठी हरवली, त्याला काही कळत नाही, काय करावं, त्याचं संपूर्ण व्यवहारच बंद होऊन जातात. सगळं काही दिनचर्या ठप्प होऊन जाते. अगदी त्या पद्धतीने जालंधरनाथ महाराज, तुम्ही या गर्दीमध्ये गेलात, माझ्या मुलाने अशा पद्धतीने तुम्हाला खड्ड्यामध्ये पुरून टाकलं, आणि तुम्ही अचानक कुठेतरी गायब झालेले आहात, अंतर्धान पावलेले आहात, असा बोबाटा राज्यामध्ये झाला. तुम्ही मला दिसेनासे झाले. आणि त्यावेळेस या आंधळीची काठी गायब झाल्यावर जशी अवस्था त्या आंधळ्याची होती, धनलोभीचं धन ज्यावेळेस अचानक हरवल्याच्या नंतर जशी त्याची तळमळ अंतकरणाची होती, तशी अंतकरणाची तळमळ गेली 11 वर्ष या माझ्या अंतकरणाची होत होती. की माझे जालंधरनाथ गुरुवर्य हेलपट्टण नगरीमध्ये आले, गुरुमंत्र दिला, त्यांची मी सेवा केली, आणि दररोज मला संत सेवेचं भाग्य लाभत होतं. आणि अचानक
हे माझे गुरुवारी नेमके गेली कुठं असतील. ही तळमळ आज 11 वर्षापासून अगदी एखाद्या शल्ल्यासारखी मला माझ्या अंतःकरणाला टोचत होती. महाराज, आज या ठिकाणी तुमचं दर्शन झालं, मी कृतकृत्य झाले, कृतार्थ झाले. आज मी खरोखर फार भाग्यवान ठरले. महाराज, 11 वर्षानंतर जालंधरनाथ महाराज गुरुवर्य तुमचं या ठिकाणी मला दर्शन झालं. मैनावती सुद्धा त्या ठिकाणी आनंद अश्रूने अगदी सदगतीत झालेली आहे आणि आनंद अश्रू तिच्या नयनामधून असे वगळायला लागलेत. जालंधरनाथांनी स्वतःच्या हस्ते त्या आपल्या प्रिय शिष्या मैनावतीचे अश्रू त्या ठिकाणी पुसलेले आहेत. म्हणे हे विधी लिखित असतं, ते कुणालाही चुकत नसतं. बरं ठीक आहे गोपीचंदा, ठीक आहे, काही एक अडचण नाही. तू मला बाहेर काढलंस, गोष्ट चांगली केलीस, परंतु आता काय करायचं, पुढचं काय योजना आहे. आणि मग त्या ठिकाणी जे जालंधरनाथ महाराज आहेत तर ते गोपीचंदाला विचारतायत. मग गोपीचंद राजा काय म्हणतोय, जालंधरनाथ गोपीचंदाला काय विचारतायत आणि त्या ठिकाणी काय प्रसंग नेमका अजून पुढे घडलाय की जालंधरनाथ महाराज गोपीचंदाला काही शिक्षा करतात का अनुग्रह त्याच्यावरती करतात, त्याचं कल्याण करतात की अवकल्याण करतात. गोपीचंद राजा नेमकं जालंधरनाथ नेमकं गोपीचंदासोबत कशा पद्धतीने वागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. परंतु पुढील भागामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पाहत राहा. दत्त गुजवानी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दत्त गुजवानी युट्यूब चॅनल जातं त्याचे योग्य त्या भेट गोरक्षिकेमेगरी भावार्थ अलक निरंजन आदेश.